वैभवाचे धनी सकळ शरणागत, वैभवाचे धनी सकळ शरणागत, सत्यभावे चित्त अर्पिले ते, नेदेव रो देव आपणा वेगळे, भावाची या बळे ठाया ठाव, जानोनी नेनोनी अंगा आली दशा, जानोनी नेनोनी अंगा आली दशा, मग भोय इच्छा आपणची, नेदेव रो देव आपणा वेगळे, भावाची या बळे ठाया ठाव, तुका म्हणे भरे किंवा तुका म्हणे भले, धाकुट्याचे जिने, तुका म्हणे भले किंवा बरे धाकुट्याचे जिने, माता स्तन पाने वाढविती, नेदेव रो देव आपणा जवळी, भावाची ये बळे ठाया ठाव, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं, वंशी विभूषितकरा नवनीरदाभात्, पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्टात्, पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्द नेत्रात्, कृष्णात् परं किमपि दत्तमहं न जाने, मायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग, पांडुरंगकानो प्रथमा नमाना, पांडुरंगकारो प्रथमा नमाना, पांडुरंगकानो प्रथमा नमाना, पांडुरंगकारो प्रथमा नमाना.
सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे संतांचा मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे वैभवाचे धनी सकळ शरणागत सत्य भावे चित्त अर्पिले ते नेदी उरो देव आपणा वेगळे भावाची बळे ठाया ठाव प्रस्तुताच्या प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेच्या निमित्ताने घेतलेला अभंग वैराग्य राज रसिक जगद्गुरु श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय साधूच्या वैष्णवांच्या संतांच्या जीवनावर विशेष असा प्रकाश टाकणारा आणि त्यांच्या ठिकाणच्या असणाऱ्या सद्गुणांना स्पष्ट करणारा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगावर बोलण्यापूर्वी आजच्या सेवेचा परिहारात्मक परिचयात्मक भाग सांगायचा तो म्हणजे असा, आज आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत ते निमित्त सर्व ज्ञात आहे, तरी पण ज्यांच्यासाठीच आलेलो आहोत त्यांचा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे। वैकुंठवासी परमादरणीय मधुकर महाराज जाधव झोपुळकर, आमच्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराज संस्थेचे माजी विद्यार्थी, माझे परम मित्र, वयाने खरा मित्र त्यांच्यापेक्षा मोठा होतो, जेव्हा लहान जाताना तेव्हा त्याचं जास्त दुःख होत असतं। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
आणि त्यांच्या या वैकुंठ गमनानिमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यासाठी, त्यांनी केलेल्या कार्याची विशेषता ज्यांना ज्यांना माहीत आहे, परंतु ज्यांना माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि खरोखर परमार्थात ज्यांनी आयुष्य वेचलेलं आहे, चांदवड तालुकाच काय परंतु नाशिक जिल्हा हा त्यांचा इतिहास कधी विसरू शकत नाही असे असणारे पूर्व आश्रमीचे गोपालगिरीजी महाराज. हे कोणी सांगतं की नाही मला माहीत नाही, परंतु मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज कीर्तन अभंगावर नाही झालं तरी चालेल, पण आज ज्यांच्या निमित्ताने ही सेवा आहे त्यांचं कुठंतरी वर्णन करणं क्रमप्राप्त आहे. पूर्व आश्रमीचे गोपालगिरीजी महाराज आणि नंतर मधुकर महाराज. काय जीवनामध्ये त्यांच्या, आता खरं म्हणजे शेतकरी वारसा, शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले, शेतीचं बाळकडू लहानपणापासून त्यांना मिळालेलंच होतं, पण त्याबरोबरच वडील भजनानंदी असल्यामुळे आणि कुठंतरी हा ताळमेळ, कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीज असेल तर फळ त्याचप्रमाणे असतं. या न्यायाने कुठंतरी ते संस्कार रुजले आणि कुठंतरी मनात घर केलं की आपण काहीतरी विशेष करावं. योगायोगाने त्यांच्या कर्मधर्म संयोगाने त्यांना एक दोन ठिकाणं जावं लागलं, राहावं लागलं. नामकरण पण त्यांचं झालं होतं गोपालगिरीजी महाराज, आहे की ना. भगवे वस्त्रही धारण केलेले होते. त्यानंतर मला वाटतं बदलापूरलाही काही वर्ष ते राहिले. संस्कृत व्याकरण कौमुदी त्यांनी केलेली होती. आणि नंतर त्यांचे दाजी मेवणे हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज क्षीरसागर यांचा विवाह झाला. आता तुकाराम महाराज क्षीरसागर आणि मी आळंदीला पद्मावती रोडला एका ब्राह्मण कुटुंबाच्या तिथं घरामध्ये राहत होतो. हे तिथून निघाले. वारकरी शिक्षण संस्थेचं 4थं वर्ष त्यांचं आटोपलं. 1 वर्ष 108 ज्ञानेश्वरी पारायण त्यांनी केले. सर्व आळंदीला मांडे खाऊ घातले आणि मग त्यांनी प्रस्थान इकडे शिवडीला केलं. इकडं आल्यानंतर मग काय 2चे 4 व्हायला वेळ लागत नाही. एकदा घरी आल्यानंतर वाटच पाहून असतात, विठाला विठाला. आणि योगायोगाने आपल्या जोपूळचे आणि म्हणजे मधुकर बाबांचे दाजी झाले. आणि मग कुठंतरी त्यांच्याही लक्षात आलं की ठीक आहे, वैराग्य आहे, सगळ्या गोष्टी आहे, परंतु मनुष्य जीवनाला योग्य वेळी योग्य दिशा जर मिळाली तर जीवनाची प्रगती होत असते. आणि म्हणून महाराजांनी ते हेरलं. हीच वेळ आहे योग्य दिशा देण्याची. आणि म्हणून कारण दिशाहीन फिरण्यामध्ये किंवा ज्ञानहीन राहण्यामध्ये त्या ठिकाणी पूर्णता प्राप्त करू शकत नाही मनुष्य जीवनामध्ये सुद्धा. आणि म्हणून आणि माणसाला जर दिशा मिळाली तर माणूस हा प्रगती करू शकतो आणि जो या देहाचा उद्देश आहे त्या उद्देशापर्यंत तो जाऊ शकतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक. या जन्माला आल्याचं सार्थक जे आहे ते घडलं नाही तर या देहाला येऊन उपयोग काय. जन्माले या
दरुशन पद्मनाभ दरुशन जन्माने आशा लाभ पद्मनाभ दरुशन पद्मनाभ दरुशन त्या पद्मनाभाची गाठ झाली, त्याला जोडलं तरच या जन्माचं सार्थक आहे हे आपल्याला सर्व शास्त्र संत वाङ्मय आपल्याला सांगतं. आणि मग यासाठी मार्गक्रमण करावा आणि म्हणून महाराज निघून आलेले होते. महाराजांनी माझ्याकडे त्यांना आणून सोपवलं. त्यांची सुरुवात आळंदीला त्या ठिकाणी झाली. चंचलताही होती, पण पाठांतराच्या बाबतीत त्यांच्या स्मृतीच्या बाबतीत जर विचार केला तर एक पाठी होते. एक पाठी एकदा जर त्यांनी थोडंसं असं हातात घेतलं तर ते लगेच पूर्ण करून टाकायचे. आणि तसा नाशिक जिल्ह्याचा नंबर आळंदीमध्ये होताच बरं का. विठाला विठाला पण तो एक काळ असा होता, तो एक काळ म्हणजे मागच्या शतकातली गोष्ट सांगतो मी. हे 21वे आम्ही 20व्या शतकात होतो. गुणांची कमतरता होती, गुणवानांची कमतरता होती. पण अभ्यासाच्या बाबतीत जर म्हटलं तर नाशिक नंबर 1च होता. MH15 विठाला विठाला. आणि जेवढेही संस्थेमध्ये होते, संस्थेच्या सुविधांचा लाभ घेणारे 10च्या आतले जेवढे विद्यार्थी होते, आता सगळ्या सुविधा झाल्या तो भाग वेगळा आहे. पूर्वी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नियम होता की 1 ते 10च्या आत जर नंबर असलं तर त्यांना संस्थेकडून जेवण असायचं दोन्ही टाईम. पण अट असायची, फुकट नाही, अट असायची. काय अट असायची? पहाटे 5ला काकड्याला गेलंच पाहिजे. हजेरी तेव्हाच व्हायची बरं का. हां, नाही तर शेवटच्या कृपाळू सज्जन अजिबात नाही. विठाला विठाला. संध्याकाळी भजनाचा नियम होता. सकाळी गेले तर सकाळचं जेवण मिळायचं आणि संध्याकाळी गेले भजनाला तर संध्याकाळचं मिळायचं. जर गैरहजर राहिला तर घरीच करून खायचं, हा नियम होता. नाही तर मग तुमची जशी असेल ॲडजस्टमेंट तसं तुम्ही बघून घ्या. पण कडक शिस्त, कडक नियम. या नियमामध्ये महाराजांनी पाहिलं. आता तिथला प्रवेश घेणं तसा सोपाही होता, परंतु शिक्षणाच्या दृष्टीने जर असेल बारामाठा तर सोपा होता. 60च मार्काची मराठी व्याकरणाची परीक्षा, तेवढी जर पास झाला, मग आता तुम्ही म्हणाल पास झाला म्हणजे काय 20 पडले तरी पास होईल? नाही, 60 पैकी 60 पडले तरच 60 मध्ये नंबर लागायचा. विठ्ठला विठ्ठला. मेरिट लिस्ट तिथंही होती महाराज. आता माझे तर काही संस्कार नव्हते ज्या वेळेला मी सांगायला काय हरकत नाहीये. माणसाने खरं झाकून म्हणजे खरं बोलावं, आहे की नाही? काय झाकून ठेवण्यात आनंद आहे. मला एकच मार्क कमी पडला होता, तर पहिल्या वर्षाला माझा 27वा नंबर होता. 60 पैकी एकच कमी पडला होता. मग ती काय रेस असेल तुम्ही ओळखून घ्या. याचं कारण वेगळं होतं. नवनाथ महाराजांना आहे अनुभव. आता त्या भाषेत सांगू का? बिडाकडले 5-5 वर्ष मराठी व्याकरण गाजतात, हरिपाठासारखं तोंड पाठ करतात, लिहिण्याची प्रॅक्टिस करतात. परभणीकडचे तशी ती भाषा बरं का. बिडाकडले, परभणीकडले. इथं कोणी असेल तर क्षमा मागतो. तसं इथं कोणाचं कामच नाही ठेवलेलं. विठाला विठाला.
आणि मग ते थोडेसे ॲग्रेसिव्ह असायचे. सांगायचे तात्पर्य मला मला माझं नाही सांगायचं, पण महाराजांचं सांगतोय मी. महाराजांनी व्याकरण, आता पहिली कौमुदीचं थोडंफार तो अभ्यास झालेला होता, मराठी व्याकरण असं चालता बोलता त्यांनी तयार केलं, संस्थेमध्ये प्रविष्ट झाले आणि मग त्यांची लिंक लागली चांगली. अभ्यास केला, ओव्या अभंग पाठ करायचे. खूप पाठांतराच्या बाबतीमध्ये महाराजांचा कोणी हात धरत नव्हतं, इतकं स्मरणशक्ती त्यांची चांगली होती. आणि हळूहळू हळूहळू ते सर्व तिकडचं झाल्यानंतर महाराज जेव्हा इकडे आले आणि इकडे आल्यानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाचा जेवढ्या काही परंपरा असतील, मग ते कृष्णगावची परंपरा, इकडची परंपरा, ह्या सगळ्या परंपरांचा मेळ घातला आणि त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. बरं, या पंचक्रोशीमध्ये माझ्या मते एकही वाडी वस्ती अशी नसेल आणि एकही गाव असं नसेल की जिथं महाराजांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आमच्यात आणि त्यांच्यात थोडा अंतर पडला, कारण ते आम्ही सुटल्यानंतर पुन्हा 6 वर्ष ऋषिकेशला गेल्यानंतर कालाय तस्मै नमः. परंतु योगायोगाने काय अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन, पुन्हा इकडे यावं लागलं. प्रारब्धाने इकडे आणलं आणि त्याच्यात खरी ती गुरुकृपाच आमच्यावर. महाराजांनी मोठा विस्तार केलेला होता आणि योगायोगाने निफाडला. ज्या वेळेला मी जॉईन झालो त्या वेळेला महाराजांना माहीत झालं मी इथं आलो. आणि मग एक गाव असं सोडलं नाही महाराजांनी की मला तिथं नेलं नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वेळा प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम. मला वाटतं आमचे भटगावचे महाराज आहे की समाधान महाराज, ते लहानच होते तेव्हापासूनचे कार्यक्रम महाराजांनी खूप विस्तृत प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायाची सेवा केली. वारकरी संप्रदाय वाढवला आणि नुसतं वाढवलाच नाही, तळागाळापर्यंत. मग रामायणाच्या माध्यमातून असेल, कुठल्याही कथेच्या माध्यमातून असेल, गाथा पारायणाच्या माध्यमातून असेल किंवा ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या माध्यमातून असेल, विविध माध्यमांचा आधार घेऊन त्यांनी एक लोकजागृती केली, जनजागृती केली. आणि विशेष म्हणजे तरुणांना यामध्ये ओढण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर सगळ्यात पहिलं सगळ्यात अधिक मधुकर महाराजांनी केलं. विठ्ठला विठ्ठला. मला सांगायला आनंद वाटतो, मी अभंग तेवढ्यासाठी हा निवडलेला आहे बरं का. वैभवाचे धनी सकळ शरणागत, सत्यभावे चित्त अर्पिले ते. महाराजांचं व्यावहारिक वैभवापेक्षा हे पारमार्थिक वैभव जे आहे ना, हे सर्वात श्रेष्ठ आहे. ये जंगल में मंगल हे जे आपल्याला दिसतंय, हा कशाचा परिणाम आहे? हेच पारमार्थिक वैभव महाराजांचा आहे. त्यांनी जर जीवनामध्ये काय कमवलं असेल तर हे पारमार्थिक वैभव कमवलेलं आहे. आपला वारसा त्यांनी जतन चालू ठेवलंच पुढे, आहे की नाही. परिवारालाही सांभाळलं, आई वडिलांची सेवा केली, सर्वांचं जीवन व्यवस्थित सुरळीत होऊ दिलं. आणि आपलं परमार्थ मार्ग मात्र विस्तृत प्रमाणात त्यांनी ज्या प्रकारे या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून चांदवड तालुक्यामध्ये जेवढा प्रचार प्रसार केला, मला वाटतं तेवढा अजून कोणी केलेला नाही. हे त्यांचं वैभव आहे. आणि अशा मधुकर महाराजांच्या जाण्याने सर्व समाज
पंचक्रोशीतीलच नाही तर नाशिक जिल्ह्यातील वारकरी विविध मंडळातील ज्यांचा ज्यांचा महाराजांशी संबंध आला सर्वांना आतोनात दुःख झालेलं आहे. सर्वांना दुःख झालं, कारण सर्वांना ज्ञात आहे सामान्य व्यक्तीचं जाणं आणि विशेष व्यक्तीचं जाणं याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. आणि त्यातली त्यात एखादा साधू महात्मा जाणं हे सर्वांच्या मनाला चटका लावणारा आणि मोठी पोकळी निर्माण करणार आहे. कारण एक महात्मा जन्माला यायला 20 वर्षे लागतात. एक महात्मा निर्माण व्हायला 20 वर्षे लागतात. पहिले कीर्तनकार निर्माण व्हायला सुद्धा 6-6 वर्षे लागायचे, अर्धतप लागायचं. कीर्तनकार तयार होतात. विठाला विठाला मला निंदा टीका टिप्पणी नाही करायची, परंतु महाराजांच्या जाण्याने संप्रदायामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती कधीही न भरून निघणारी आहे. अहो, एखादा नेता गेला तर एवढे दिवस भरून लागायला लागत नाही, कारण मागची फळी तयारच असते खुर्ची सांभाळायला. ते वाटच पाहून असतात, आहे की नाही. पण इथं मात्र तसं नाही. खूप मोठा कालावधी जावा लागतो. तेव्हा एक महात्मा मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे. क्वचित एखादा महात्मा या भूतलावर येत असतो आणि असे त्यांच्या जाण्याने महाराजांच्या जाण्याने आपल्या या चांदवड तालुक्यावरच नाही तर नाशिक जिल्ह्यावर आणि वारकरी संप्रदाय मोठा आघात झालेला आहे. आणि त्यांच्या या आघाताला पेलण्याची संधी त्यांच्या परिवाराला भगवान परमात्मा देवत, त्यांच्या सर्व अनुयायी मंडळाला देवत ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज त्यांच्याच या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे वाक्पुष्प अर्पण करण्यासाठी संपूर्ण चांदवड तालुक्यातील महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती असणारे आमचे सर्व हरिभक्तीपरायण कीर्तनकार, प्रवचनकार, आता नावं घेत बसलं तर मग वेळ जाईल म्हणून क्षमा मागतो. गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व टाळकरी, विनेकरी, आमचे पहारेकरी आणि सर्व समोर उपस्थित असलेले सर्व भाविक भक्तजन आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही कीर्तन पुष्परूपी सेवा महाराजांच्या चरणी, परमेश्वराच्या चरणी अर्पण करूया. आणि ही सेवा समर्पित करण्यासाठी तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. तुकोबराय या अभंगामधून वैष्णवांच्या, साधूंच्या जीवनावर एक विशेष असा प्रकाश टाकतात. आपण जर समाजामध्ये पाहू गेलो तर समाजातील सर्वच लोकांना मान, सन्मान किंवा विशेष अशा प्रकारची काही दिव्यता ही प्राप्त होत नाही, सर्वांना प्राप्त होत नाही. मग ते क्वचित काही लोकांना प्राप्त होते. याचं जर कारण पाहू गेलो तर काही जी मंडळी असतात ती विशेष ज्ञानाने युक्त असतात आणि काही जे असतात तसे तुकोबरायांचं एक प्रमाण आहे. जगदेव आहे, परंतु मी निवडील वेगळे, मी वेगळं करेल. का वेगळं करेन तर त्याच्यात 3 प्रकार पडतात: ज्ञानाचे आंधळे आणि भारवाही. ज्ञानाचे आहे, काही आंधळे आहेत आणि काही भारवाही आहे. असे तुकाराम महाराजांचे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये असताना वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने जसं प्रकाराचे 3 तुका म्हणे केले
हे सत्व रज तम गुणाला अनुसरून असणारे ते वेगळे. पण या ठिकाणी या अभंगाला अनुसरून मी जे काही घेतो ते या ठिकाणी असे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी जगाला देव मानतो, पण या ठिकाणी वेगळे करीन. का करीन तर 3 प्रकारचे लोक आहे. ज्ञानाचे, आता ज्ञानाचे म्हटल्यानंतर अहम ब्रह्मास्मी ज्ञान ज्यांना झालेलं आहे, तत्वमसी महावाक्याचा ज्यांना बोध झालेला आहे, अशा तत्वज्ञानाने युक्त असलेल्या समाजाला वेगळं केलं. काही आंधळे आहेत. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर काही आंधळे नाहीत, ऐके ना. आणि तसाही मनुष्य प्राणी जन्माला येतानाच डोळस म्हणून जन्माला येत असतो. मनुष्य प्राणी हा प्राण्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं. वेगवेगळे प्राणी जे आपण जे पाहतो आपल्या अवतीभोवती, तर जे मांसाहारी प्राणी असतात ते जन्माला येताना त्यांचे डोळे झाकलेले असतात. लक्षात ठेवा बरं का. मांसाहारी जे प्राणी असतात ना, त्यांचे जन्माला येताना डोळे झाकलेले असतात. आणि ज्यांचा नैसर्गिक प्राकृतिक मांसाहार नाही ते उघड्या डोळ्याचे जन्माला आलेले असतात. हो, उघड्या डोळ्याचे. मग तुम्ही बघा, कुत्रा असेल, मांजर असेल, वाघ असेल, सिंह असेल, यांचे डोळे झाकलेले असतात जन्माला येताना. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती, तुम्ही बघून घ्या जवळ, सांगू नका. फक्त रात्री सांगितलेलं होतं, वाघाच्या जवळ जा, सिंहाच्या जवळ जा, पिलं बघा, नाव नका सांगू, फक्त तुम्हालाही कळेल. त्याच्यामध्ये डोळे उघडण्याची प्रक्रिया काहींची 10 दिवसाची असते, काहींची 12 दिवसाची असते, काहींची 20 दिवसाची असते. जशी जशी ज्याची ज्याची कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीने, आहे की नाही. मग माणसाचे तर डोळे उघडे आहे की नाही. मग आता आंधळे कसं काय म्हणायचं. गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. तू का म्हणे केसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून. आंतरचक्षु म्हटलं जातं शास्त्रज्ञानामध्ये, त्याला प्रज्ञाचक्षु नाव आहे. हे वरचा डोळा म्हणजे हे आपण जे पाहतो हा डोळाच नाही आहे. डोळा जो सूक्ष्म अवयव आहे तो आतमध्ये आहे, ती दृष्टी ती नाही. मग आपल्या संसारामध्ये असणाऱ्यांचे डोळे अनेक वेळा उघडतात, आपल्याला माहित आहे, अनुभव आहे. कधी कधी घरातून ऐकायला मिळतं, उघडले ना तुमचे डोळे, तुमचे भाऊ कसे. तो एक डोळे उघडण्याचा प्रकार आहे की नाही. एखाद्याने एखाद्याला फसवलं, अरे मी देऊन फसलो, तेव्हा मित्र सांगतो तुला म्हटलं होतं तरी देऊ नको, आत्ताशी डोळे उघडले का तुझे. हाही एक प्रकार आहे. मग किती वेळा डोळे उघडतो माणूस भगवान जाणे. पण खरे डोळे कोणते उघडायचे महाराजांनी प्रमाण दिलं. गेले विसरून खऱ्या देवा. तुका म्हणे आंधळीत संसार, जे नाही हरी ओळखिला, जे
आंधळे जन दुसरा प्रकार मला सांगायचा आहे, कारण कीर्तन आणखीन पुन्हा लांबत जाईल विषय, अजून अभंग बाजूलाच आहे. दुसरा प्रकार आंधळे आणि तिसरा प्रकार भारवाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः किंवा कीर अहंकाराची घोडी. अहमपणा मिरवणारे जी काही आहे, अहंकार ज्ञानी आहे, सगळं आहे, सगळं आहे की नाही, पण जिथं अहंकार आहे तेच त्यांना सुद्धा भारवाही म्हटलेलं आहे. असे असणारे भारवाही असतील, आंधळे असतील, किंवा विठाला 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 अशा या तीन प्रकारच्या लोकांमध्ये तुकोबराय या ठिकाणी वैभवाचे धनी कोण आहेत हा भेद करून या अभंगामधून सांगतात. या अभंगातली सर्वच्या सर्व लक्षणं मधुकर महाराजांच्या ठिकाणी कसे बसतात याचा आम्ही पुन्हा विचार करायला लागल्यास, पण आता अभंगाकडे येणं गरजेचं आहे. आपण वैभवाच्या बाबतीत जर पाहिलं तर वैभव काहींचं सामान्य असतं, काहींचं विशेष असतं. वैभवाचे पुन्हा दोन प्रकार आहेत, पारमार्थिक वैभव आणि व्यावहारिक वैभव. व्यावहारिक वैभव जर मिळवायचं असेल, प्राप्त करायचं असेल, त्यासाठी कर्माची संगती आहे. आणि पारमार्थिक या ठिकाणी वैभव जर मिळवायचं असेल तर त्याला पुरुषार्थाची संगती आहे. विठाला 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 याला दुसऱ्या भाषेत असं म्हणतात, प्रपंचाच्या भाषेमध्ये त्याला व्यवस्था म्हणतात आणि परमार्थाच्या भाषेमध्ये त्याला अवस्था म्हणतात. मग व्यवस्था आणि अवस्था परमार्थात व्यवहारामध्ये चालते, प्रपंचामध्ये चालते, ती व्यवस्था असते. मग आता व्यवस्था म्हणजे काय? भौतिक पदार्थाच्या आधाराने गरजा पूर्ण करणं आहे की नाही, वस्तूचा संचय करणं, गोळा करणं आणि आपल्या विविध गरजा पूर्ण करणं याला व्यवस्था म्हणतात आहे की नाही. मग अन्न, वस्त्र, निवारा याच्यासाठी अत्यावश्यक, आता काही पुढच्या पिढ्यांचा विचार करता तो भाग वेगळा आहे, आपण आत्ताचं पाहूया. ज्या मानवी गरजा आहेत त्या पूर्ततेसाठी वस्तूंचा संचय करणं, वस्तू गोळा करणं याला व्यवस्था म्हणतात. आता घरात समजा दिवसभर शेतकरी असेल किंवा कोणी असेल, संध्याकाळी घरी गेल्यानंतर घरी गेल्याबरोबर हातपाय धुतात, फ्रेश होतात, बसतात आणि चहा घेतात. घेतात की नाही? घेतात. याला काय म्हणायची? ही व्यवस्था आहे की नाही? ही व्यवस्था आहे, प्रपंचातली ही व्यवस्था. आता असे काही चहाने व्यवस्था होते, अवस्था लागत, पण असे काही पेय जगामध्ये निघालेले आहेत. परवा सगळा धिंगाणाच होता, पण ती अवस्था पारमार्थिक शब्द वापरून त्याला चालणार नाही, ती दुरावस्था होती. विठाला विठाला आणि योगायोगाने या 2 दिवसाच्या पावसाच्या वेळेत नेमकं रविवारी उगावला दशक्रियेचा कार्यक्रम होता. आता नात्यातली मंडळी सोडत नाही, महाराज असो नाही तर कोणीही असो, बोलल्याशिवाय राहत नाही. दाजींचं नातं म्हटल्यानंतर 2-3 जण भिडले मला तुमची आषाढी कोरडी गेली.
सोडत नाही, मी सांगितलं ना, सोडत नाही. तुमची आषाढी कोरडी गेली, पण आमच्या दिवसाला कसं बघा, आदल्या दिवसापासूनच तयारी सुरू झाली. म्हटलं ही त्याची करणी आहे, त्याला सगळ्यांची व्यवस्था करावी लागते. त्याला सगळ्यांची व्यवस्था, सगळे भक्तच आहेत त्याचे, सगळे अंश आहे, सगळ्यांची व्यवस्था करावी लागते. आणि तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे. लाखोने आमचे वारकरी तिथं गेले, त्यांची पंचायत त्याला पडू नये म्हणून तो पाडत नाही. ही व्यवस्था आहे. तुम्हाला वाईट वाटवून द्यायचं काही कारण नाही आहे. आणि इथं तुमचं तोंड चांगलं माखावं, तुमच्या तोंडात घाण जावी, ही सुद्धा व्यवस्था करणं त्याचंच काम आहे. जर कोरडे कोरडे पडून राहिले तर तुम्हाला त्याचा आनंद भेटणार नाही. विठाला व्यवस्था आणि अवस्था. अवस्था प्राप्त करण्यासाठी कर्माची संगती आहे. व्यवस्था प्राप्त करण्यासाठी कर्माची संगती आहे आणि अवस्था प्राप्त करण्यासाठी सेवेची संगती आहे. हो, अवस्था प्राप्त करण्यासाठी एकतर संतांची कृपा असावी लागते, नाहीतर देवाची तरी कृपा असावी लागते. आमच्या संतांनी अनुभव सांगितलेले. ज्ञानोबरायांनी सुद्धा आपला अनुभव व्यक्त केला. अवस्था लागून गेला अजूनी का नये, दिन तैशी रजनी झाली गे माये. दिन तैशी रजनी झाली गे माये. अवस्था लागून गेला अवस्था लावून गेला अजून का नाही. अवस्था लावून गेला अजून का अवस्था लावून गेला सर्व संतांनी आपापल्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. अवस्था प्राप्त होण्यासाठी एक तर संत कृपा असावी लागते, नाही तर ईश्वराची देवाची कृपा असावी लागते. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी जेव्हा झाले, ते व्यवस्थेने केले का अवस्थेने केले? वाल्मिकी ऋषी जे तयार झाले ते व्यवस्थेने केले का अवस्थेने केले? अवस्थेने केले. नारदांची कृपा झाली, नारदांची कृपा झाली, नाही तर व्यवस्था व्यवस्थित होती का तिथं? हां, घरी सगळी अव्यवस्थाच होती. खाण्या वाचून पंचायत होती. सगळ्या इतिहास मला मी गोष्टी सांगतच नाही, इतिहास सगळ्यांना माहीत आहे. पाल्या कोळ्याची गोष्ट कोणाला माहीत नाही असा महाराष्ट्रीयन एकही शिल्लक नसेल. विठ्ठला विठ्ठला पण वाल्मिकी ऋषी जन्माला आले ते एकच अवस्थेने जन्माला आले आणि त्यांच्यासाठी कृपा केली हो देवर्षी नारदांनी. मग संत कृपा असावी लागते किंवा देवाची कृपा असावी लागते. आणि तसं जर म्हटलं तर व्यवस्था करण्यासाठी सुद्धा देवाचीच कृपा असावी लागते. तुमचं प्रपंच जर नीटनेटका चालावा असं वाटत असेल ना त्याला, आणि प्रपंचच काय, प्रपंच बाजूला राहू द्या, हा प्रपंच जर चांगला चालवायचा असेल तर याला सुद्धा, नाही तर कोरोनाच्या काळात पाहिले ना किती मोठे मोठे लोटले.
आहे की नाही, वाईट अनुभव होता. मग आपल्यावर त्याची अजून दया आहे म्हणून आज आपण या ठिकाणी उभे आहोत. मग व्यवस्था लावायची असोत किंवा अवस्था लावायची असोत, ईश्वराची कृपा ही, त्याची कृपा. आता काही जण त्याच्या हातून जन्माला येऊन त्यालाच नाही म्हणतात आणि त्याच्याच सत्तेने नाही म्हणतात, तो भाग वेगळा आहे की नाही. त्यांच्याकडे आपल्याला जाण्याची गरज पण नाही. सांगण्याचं तात्पर्य, प्रपंचामध्ये व्यवस्था आणि परमार्थामध्ये अवस्था ह्या ज्या दोन गोष्टी आहे, आणि व्यवस्थेमध्ये सुद्धा ईश्वराची कृपा किंवा संतांची कृपा आवश्यक असते. मग असा प्रपंच करता करता जर आपल्याला कोणी सत्पुरुष जर भेटला असेल तर आपलं अज्ञान माणसाने लपवू नये. हे या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला जे माहीत आहे ते ठीक आहे, पण जे माहीत नाही, ज्याविषयी आपल्याला अज्ञान आहे, जर एखादा सत्पुरुष आपल्या जीवनाचं अज्ञान प्रकट करून त्या ठिकाणी आपल्याला सज्ञान बनवणारा असेल आणि जीवनाचा उद्धार जर करणारा असेल तर तिथं आणि नेमकी माणसांना आहे ना महाराज, क्षमा मागून बोलतो, अज्ञान झाकून ठेवायची सवय जास्त आहे. आपलं अज्ञान जे आहे ना उघड करत नाही. मग अज्ञानी असला तरी अज्ञान उघड करत, कारण तो कोणत्या भावनेने चालत असतो. हां, मी ज्ञानी आहे या भावनेने चालत असतो, कळत काहीच नाही. ज्याला काही कळत नाही त्याला हेही कळत नाही की आपल्याला काय कळत नाही. अनेक भानगडी त्याच्या आहे की नाही. मग आज्ञा असणारा जीव सुद्धा, पण शास्त्र असं सांगतं, जर आपणासमोर आपलं अज्ञान त्या ठिकाणी घालवणारं जर कोणी असेल तर नक्की त्यानं माणसानं त्या सत्पुरुषाच्या ठिकाणी शरण जावं. लपण्याचं कुठलंही कारण नाही. जर तुकोबा राय तर या ठिकाणी एका ठिकाणी स्पष्ट म्हणतात, जर मनुष्य देहाला प्राप्त होऊन आणि सत्पुरुषांपासून जर बाजूला होत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख तोच, त्याच्यासारखा मूर्ख तो. हां, तुकोबरायांचं प्रमाण आहे, जर सत्पुरुष हित करण्याची इच्छा करत असेल, सत्पुरुष उद्धाराची इच्छा जर करत असेल आणि तो जर त्या ठिकाणी तयार नसेल तर तो भाग्यहीन आहे. उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीन, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीन, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीन, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीन. हा उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीन, उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीन, विन्मुख चरणा विन्मुख चरणा संताचिया, विन्मुख चरण संताचिया, आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, उद्धाराची ठाव नाही भाग्यहीना, विन्मुख चरण संतांचिया.
जो संतांच्या चरणापासून जर विमुख होत असेल, परांगमुख होत असेल, तर तो भाग्यहीन आहे. आणि म्हणून 3 प्रकारचे लोक सांगितले. तर या 3 प्रकारामध्ये पहिला जो आहे ज्ञानी, या ज्ञानी किंवा भक्त जो कोणी आहे त्याविषयी तुकोबराय समाजामध्ये आदराने भाव व्यक्त करतात. मग त्या आदराने भाव व्यक्त करण्याचा हेतू काही मंडळी तुकोबरायांना विचारू लागले, का हो तुकोबराय, यांच्याविषयी तुम्ही अत्यंत तिरस्कृत भावनेने बोलतात, यांच्याविषयी राग व्यक्त करतात आणि यांच्याविषयी तुम्ही राग व्यक्त करत नाहीत, त्यांच्याशी प्रेमाने बोलतात. याचं कारण काय? महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वैभवाचे धनी सकळ शरणागत, 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 वाचे धनी सत्य भावे चित्त अर्पिले ते, सत्य भावे चित्त अर्पिले ते, निधी गुरुदेव अपना वेगळे, देव देव अपना वेग, सत्य भावे सत्य भावे चित्त तुकोबराय सांगतात, त्यांचा अधिकार मोठा आहे, ते वैभववान आहे. आणि ते वैभव जर कशाने त्यांना प्राप्त झालेलं असेल तर सत्य भावे चित्त अर्पिले ते, त्यांनी सत्य भावाने चित्त अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याच्या ठिकाणी सत्य भावाने चित्त अर्पण केलेलं असल्यामुळे त्या परमात्म्याच्या वैभवाची ते धनी झालेले आहेत. विठ्ठल नाही तर संतांच्या घरी धनाची जर विचारपूस केली तर तुकोबराय किती स्पष्टपणे म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाची जरत, शब्दाची जयत, छत्र करू शब्दाची जयत, आम्हा घरी धन शब्दाची जरत, याचे शस्त्र करे शब्दाचे हे त्यांचं पारमार्थिक धन आहे. आणि व्यावहारिक धनाच्या बाबतीमध्ये महाराजांनी हात मोकळे करून आम्ही सदैव सुडके जवळ येत दोन धाके, जाऊ पुढती भिके पुत्री घर राखीती, आम्ही सदैव सुडके जवळे जाऊ पुढे पुत्री घर
स्पष्ट सांगणारे तुकोबर आहे. जाऊ पुढती भिके आमचे घर राखण करायला माणसाची गरजच नाही. कुत्रे आहे कुत्रे, कारण त्याच्यात काहीच नव्हतं ना, आहे की नाही. त्यांच्या झोपडीचं स्वतःच त्यांनी केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य पारमार्थिक वैभवाव्यतिरिक्त त्यांचं दुसरं वैभव नाही, आहे की नाही. व्यावहारिक वैभवाच्या बाबतीमध्ये संत दिसतच नाही, पण पारमार्थिक वैभवाचे ते धनी असतात. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. आम्ही वैभवाचे आम्ही वैभवाचे आता असं वाटायला लागलं की 11 वाजेपर्यंत सोडूच नाही. असं चालल्यावर महाराज फडकरी फिके पडतील ना. विठाला विठाला असे हे धनवान असतात. एकच हेतू आहे, त्यांनी मन सत्यभावाने अर्पण केलं. बघा, कोणती कृती मनुष्य करतो किंवा साधक करतो, त्या कृती पाठीमागे हेतू काय आहे, भाव काय आहे, त्या भावाला जास्त महत्व आहे की नाही. भावे विन भक्ती नाही चालत, आहे की नाही. काय पाहिजे, देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी, म्हणून त्यांनी सत्यभावे चित्त अर्पिलेले असतात. लक्षात ठेवा. देवाच्या उद्देशे जेथे जेथे भाव, तेथे असे ठाव विश्वंभर, तेथे असे ठाव विश्वंभर, तेथे असे ठाव विश्वंभर. भाव तेथे असे ठाव विश्वंभर, तेथे असे भाव विश्वंभर, तेथे असे ठाव परमार्थामध्ये भावाला किंमत, व्यवहारामध्ये सुद्धा भावालाच किंमत आहे की नाही. पण तो भावही कळायला पाहिजे, तो भाव सुद्धा कळायला पाहिजे. जर भावच कळाला नाही तर परमार्थही होणार नाही, प्रपंचही होणार नाही. आणि म्हणून परमार्थामध्ये तर भावाला जास्त किंमत आहे. कोणत्या भावनेने काय कार्य करतो, व्यवहारातही. आमचे संस्थेचे अध्यक्ष स्वानंद सुखनिवासी जोग महाराज संस्थेचे अध्यक्ष संदीपन दादा एक दृष्टांत सांगतात. त्यांचा दृष्टांत आहे, फार वर्षापूर्वी ऐकले, एवढ्यात काय ऐकायला आलेलं नाही आहे. एक शेठजी होते आणि जुना काळ, त्यावेळेला कोणाच्या तरी एखाद्या श्रीमंताच्या किंवा सावकाराच्या घरी एखादी 4 व्हीलर असायची, कार. जो खूप श्रीमंत असेल, सावकार असेल, त्याच्या घरी असायची. आता गावातून एक दोन असतील तशा. आणि मग एक सावकार एका रस्त्याने निघाला. आता रस्ते पूर्वीचे असेच होते, फुपाटा मेल, कार चालली म्हणजे पाठीमागे फुपाटा. पण एक ठिकाणी शेटला असं लागलं की थोडासा खोलगट भाग आहे आणि पाणी आहे, खूप चिखल झालेला आहे. आणि त्या चिखलात शेठजीची गाडी फसली. ते कसे तरी साईडला दगड टाकून मग कसे तरी ते उतरले, गाडी ढकलू लागले. 2 जण होते, पण गाडी काही हाले ना. तेवढ्यात समोरून 2-4 पहिलवान आले. पहिलवानांनी पाहिलं
अरे सावकाराची गाडी काय झालेली आहे, फसलेली आहे, या गाडीला आपण आता काढून दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी गाडी लुटली आणि गाडी चिखलाच्या बाहेर काढून दिली. जमाना जुना आहे. शेठजी गाडीत बसले, गाडी चालू केली. शेठजीच्या डोक्यात विचार आला, जुन्या जमान्याचे लोक, आता जर गाडी स्टार्ट झाली असती, गाडी मोकळी निघालेली पाहिली असती, थँक्यू हां बाय, 90च्या स्पीडने डायरेक्ट निघाली असते. परंतु काळ जुना होता. त्यांनी विचार केला, अरे सायंकाळची वेळ व्हायला आलेली होती, जर या लोकांनी आमची गाडी काढून दिली नसती तर रात्री मुक्काम, नाही तर मग गाडी सोडून जावं लागलं असतं. म्हणून त्यांचे धन्यवाद मानण्याकरता खिशातून 400-500 रुपये काढले आणि त्या चौघांना देऊ केले. त्यांनी ते स्वीकारले आणि मग सहज विचारला, काऊ बाबा तुम्ही खूप माझ्यावर उपकार केले. काय केले? उपकार केले, नाहीतर आज मला कुठं मुक्काम आणि कुठं काय झालं असं माहीत नाही आहे, पण माझा जीव वाचला असं म्हणायला हरकत नाही आहे. तुमचे ऋण माझ्यावर आहे, त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी तुम्हाला आता अल्पसं दिलं. पण तुम्ही नेमके कसे आला तिथं? तुम्ही काय कामधंदा करता? म्हणे काही नाही, कामधंदा सध्या काहीच नाही. मग काय करता तुम्ही? काही नाही, असंच फिरत असतो. कोणाला सहकार्य करायचं असलं तर सहकार्य मदत करतो. त्याच्यातून 400-200 रुपये आम्हाला मिळाले की त्याच्यावर आम्ही गुजारा करतो. शेठजीला दया आली. म्हणे तुम्ही इथं, आम्ही इथं जवळच असतो. असं आहे का? मग म्हणे सध्या पावसाळा एक गोष्ट ठीक आहे, तुमची उपजीविका या रस्त्याच्या ह्याच्यावर चालेल. पण मग उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला हा चिखल वाटेल किंवा ज्या वेळेला पाणी राहणार नाही, आपला दुष्काळी भाग आहे, गाडी अडकणार नाही, ती गाडी काढून देण्याची सोय होणार नाही, मग तुमची उपजीविका कशी चालेल? मला वाटतं तुम्ही काहीतरी काम करावं. नाही म्हणे महाराज, असू द्या. मग एक इमानदार होता, प्रामाणिकपणा होता. त्याने आपला प्रामाणिकपणा भ्रष्ट होऊ दिला नाही. माणसाने जीवनामध्ये आपला प्रामाणिकपणा जतन केला पाहिजे, तो भ्रष्ट कधी होऊ देऊ नये, कितीही प्रसंग असो. आता त्यांना रक्कम मिळालेली होती, त्यामुळे त्याने स्पष्ट बोलून टाकलं, सावकार महाराज सांगू का, इथला चिखलच हटत नाही, किती कडक उन्हाळा होऊ द्या. म्हणजे कसं काय? चिखल वाळला की आम्ही पाणी आणून टाकतो. टिपडीची टिपडे आणून टाकतो. आता याला उपकाराची भावना म्हणायची की त्यांच्या पाठीमाग, त्या क्रियेच्या पाठीमागचा भाव कोणता? दुसरा फसावा आणि आपल्याला माल मिळावा. उपजीविकेचं साधन ते दुसऱ्याला फसवून जर करत असतील, त्या क्रियेच्या पाठीमाग सुरुवातीला फसलं ना, आहे की नाही, त्यांनी पैसे काढून दिले, आता जोडायच्या लायकीची झाली. विठाला विठाला आणि म्हणून परमार्थ असो किंवा व्यवहार असो, भावाला किंमत आहे. आणि सत्य भावे चित्त आरपिले ते संत महात्मे साधक त्या परमात्म्याच्या ठिकाणी काय करतात? आपलं सर्व सत्यभावाने त्या ठिकाणी चित्त अर्पण करतात. आणि चित्त अर्पण केल्यामुळे तो परमात्माही त्यांची परतफेड कशाने करतात? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
भगवान परमात्मा सत्यभावाने चित्त अर्पण केलेल्या संत महात्मा साधकांना आपलं सर्वस्व देतो. नेदी उरो देव आपणा वेगळे देव उरो नेदी. आपल्यासारखंच करतो, आपल्यापेक्षा वेगळं उरू देत नाही, आहे की नाही. म्हणूनच तुकोबराय म्हणतात देव पाहावयाशी गेलो तेथे देव म्हणून पुष्कळ प्रमाण आहेत. आता वेळ नाही आहेत, पुष्कळ प्रमाण आहे. आणि म्हणून मग आपल्या वेगळं होऊ देत नसेल तर मग भक्ती घडते कशी. परंतु तुकोबराय म्हणतात आम्ही मात्र आमच्या ठेवल्या ठिकाणीच असतो. भावाची या बळे ठाया ठाव. आमचा जो भाव आहे त्या परमात्म्याशी एकरूप आम्ही न होण्याचा प्रयत्न करतो. प्रमाण भरपूर आहे, सांगायचे नाही मला, आहे की नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव तर झालं एक प्रमाण, आहे की नाही. नाही तर मग काय, मग प्रमाण खूप आहेत. याजसाठी काय घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी सेवा तुझी चरण सेवा सांग. किंवा मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे. हा भक्तिभाव जो आहे, हा भक्तिभाव या भक्तिभावाच्याच ठिकाणी म्हणून आम्ही या भक्तिभावाच्याच अनुषंगाने राहतो. मग का हो, तुम्हाला त्या परमात्म्याचं ज्ञान झालेलं असताना सुद्धा तुम्ही त्या भक्तिभावामध्ये कसे राहतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणात जानोने नेनोने जानोने नेनोने जानोने नेनोने अंगाले दशा जानोने नेनोने जानोने नेनोने जानोने नेनोने अंगाले दशा इच्छा आपणाचे मग होय इच्छा आपणाचे. ने देवरो देवा ने देवरो देवा ने देवरो देवा आपणा वेगळे. ने देवरो देवा ने देवरो देवा
आपणावे गळे मग होय इच्छा आपणाचे मग होय इच्छा आपणाचे मग होय इच्छा आपणाची हे देवो देवा हे देवरो 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 देवा जानोनी नेनोनी अंगाली दशा. दशा म्हणजे अवस्था आहे. कोणती? जानोनी अवस्था आलेली असताना नेनोनी राहणं अवघड आहे. म्हणजे जाणीव झालेली असताना नेनिवेच्या स्थितीमध्ये राहणं अवघड आहे. नाही तर आजकाल थोडं ज्ञान झाल्यावर आम्ही वेगळ्या पद्धतीने चालतो, आहे की नाही. पण संत महात्मे अहम ब्रह्मास्मी जाणीव झाली, आहे की नाही. मी वासुदेव तत्वता कळू आले, ही जाणीव झाली. परंतु जाणीव झालेली असताना सुद्धा नेनिवेमध्ये म्हणजे अज्ञानामध्ये आम्ही राहतो. आणि मग आम्ही अज्ञानामध्ये राहिलो की आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. जानवनी नेनवनी अंगा आली दशा. आमच्या अंगाला तशी दशा आली, आहे की नाही. जानवनी नेनवनी अंगा आली दशा. मग तो परमात्मा काय? मग होय आपणची हो. तो परमात्मा त्याच्या इच्छेने तो आपण होऊन आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करत असतो, लक्षात घ्या. आणि मग हेच वैभव या भक्तांचं असतं. याचं कारण तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात.
जिया बळे ठाया ठाव भावा जिया बळे ठाया ठाव भावा जिया बळे तुका म्हणे बरे धाकुट्याचे जिने माता स्तनपाने वाढविते. चरणाचा अर्थ जर आपण सर्व पाहू गेलो तो वेगळा वाटतो, परंतु याच्यामध्ये एक मर्म आहे, वर्म आहे. ते वर्म असं आहे, लहानपण देगा देवा. एखाद्या कुटुंबामध्ये जर आता मुलं जन्माला येतातच, तो काही प्रश्नच नाही आहे, पण एक झाला, दोन झाला, दुसरं येईपर्यंत जो अगोदरचा असतो तो मोठा होतो, शाळेत जायला लागतो, हळूहळू हळूहळू तो मोठा होत त्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात. मग आई म्हणते, ए तुझ्या हाताने घे, तुझं तू पाहून घे, तुझी तयारी तू कर. आणि लहानाची मात्र काय करते, धाकुट्याच्या मुखी घास गाली माता वरी करी सात आपुलिया आपुली. धाकुट्याच्या मुखी घास गाली माता वरी करी सात वरी करी एकदम योग्य प्रमाण. तेच माता स्तनपाने वाढविते किंवा धाकुट्याच्या मुखामध्ये आई स्वतः ग्रास घालत असते. लक्षात ठेवा, त्याचं भरण पोषण आई स्वतः करते. तसा तो परमात्मा या भक्तांना जर काही कमी पडलं तर स्वतःच्या हाताने तो परमात्मा यांना सावरण्याचं काम करत असतो. आणि म्हणून हे भक्त लहान होण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे तिथं अहंकार वगैरे कुठलाही भाव राहतच नाही, ठेवतच नाही. नाही तर अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. हो, तर असा सर्व सर्व भाव या अभंगाचा या ठिकाणी माझ्या अल्पमतीने सांगण्याचा मी प्रयत्न केला. एकदा मोठ्या प्रमाणे आपण भजन करूया. आतापर्यंत मी अगोदरही सांगून गेलो की संत हे वैभवाचे धनी जे असतात त्यांचं धन म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार. त्यांचं धन म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयीची असलेली भावना, हेच त्यांचं धन आहे.
बाकी दुसऱ्या धनाची त्यांना अपेक्षा नसते. आणि म्हणून आजही या ठिकाणी वैकुंठवासी मधुकर महाराजांच्या या त्यांच्या कार्याला उजाळा देत असताना आपलंही काही कर्तव्य असतं. प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आजपर्यंत त्यांनी फक्त कुटुंबाचंच पाहिलं असतं तर तुम्ही इथपर्यंत आलेलेही नसते. आज हा एवढा मोठा हा जनसागर, किंवा आज मी म्हणतो एवढे मोठे कलाकार आहे, एवढे मोठे कीर्तनकार आहेत, आज एकाची तारीख खाली नसेल, पण फक्त आणि फक्त महाराजांसाठी ही सर्व धावून आलेली मंडळी आहे. हो. आणि यासाठी महाराजांनी हे लावलेलं रोपटं आहे. इवलेशी रोप लावी येले द्वारी. आणि हा वेलो जो आता एक पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून, नाही तर तुम्हाला मंडप सुद्धा पुरला नसता महाराज, मंडप सुद्धा पुरला नसता. पण येण्या जाण्याची पावसाची तकलीफ किती होते हे सगळ्याला प्रत्येकाला माहीत आहे. तरी पण आलेली ही जी सर्व मंडळी आहे ही काही कमी नाही. आणि चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह महाराज आपलेच आहेत, आपलेच म्हणून आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपलेच म्हणून हा कार्यक्रम आपण पुढे न्यायचा आहे. हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. कुटुंबाने आजपर्यंत जे काही असेल ते सर्व केलेलं आहे, परंतु आज बाबा आपले होते, आपले म्हणून ते गेलेले आहे. आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयीची जर जागा असेल ना, आपण हा कार्यक्रम कुटुंबाव्यतिरिक्त जर घडून आणला आणि याला अजून विशाल रूप देण्याचा जर आपण प्रयत्न केला तर खरोखर तीच श्रद्धांजली बाबांना होईल. लक्षात घ्या. आणि म्हणून या कार्यक्रमाचे आयोजक आमचे समाधान महाराज आणि त्याचप्रमाणे आपल्या निवृत्तीदादाच्या संस्थांचे या ठिकाणी असणारे सन्माननीय विश्वस्त नवनाथ महाराज यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी मला एका शब्दात सांगितलं, कार्यक्रम बाहेरून उभा करायचा आहे. म्हटलं जी सेवा असेल ती सांगा. आणि मग त्यांनी टप्पे सांगितलेले. तो टप्पा मला मान्य आहे आणि अजूनही काही कमी पडलं तर तिथं आम्ही नक्कीच उभे राहू. आपणही सगळ्यांनी हातभार लावावा महाराज सांगतील त्याप्रमाणे. कारण हा खर्च जो आहे हा तुम्ही आपण उचलायचा आहे. असं जर उचललं हा कार्यक्रम, मी तर म्हणतो एवढ्या पुरतंच नाही, हा कायमचं जरी म्हटलं ना तरी या कार्यक्रमाला ही सर्व मंडळी. ठीक आहे, आता पावसाळ्याचं वातावरण आहे त्यामुळे आपल्याला थोडासा कमी प्रभाव जाणवेल, परंतु ज्या वेळेला पाऊस नसेल त्यावेळेला आपल्याला व्यवस्था पण मोठी करावी लागेल. आणि हीच त्यांची खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम. पुनश्च एकदा महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो आणि परमात्म्याच्या चरणी प्रणाम करतो. आणि एकच अपेक्षा करतो या कुटुंबाला, या परिवाराला. खरे बाबा ते एका परिवाराची राहिलेलीच नाही आहेत, तर हा समाज हाच परिवार आहे. या परिवाराला त्यांचं जाण्याबद्दलचं जे काही दुःख झालेलं आहे ते दुःख पेलण्याची तो परमात्मा शक्ती प्रदान करोत. आणि बाबांना सद्गती ही नक्कीच त्यांनी त्यांची स्वतःच मिळवलेली आहे, ती गती प्राप्त. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया निवृत्तीराया भजन करा, हात वर करा, हात वर करा.
करुणा